नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुळ आंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत, तोही 2 वर्ष टिकणारा। भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आपण येथे बघणार आहोत, तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। फार झटपट बनवून तयार होतो, ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। धन्यवाद। चटपटीत असा आपला आज गुळ आंबा बनून तयार होणार आहे। झटपट बनून तयार होतो, 2 वर्ष टिकतो आणि आंब्याच्या सीझन मध्येच आपण हा कैरीपासून गुळ आंबा तयार करू शकतो। लहान मुलांनाही भरपूर आवडतो। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। त्यासाठी आपण कैऱ्या घेतलेल्या आहे, आपल्याला दिसत असेल। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे, म्हणजे याच्यावरची डस्ट वगैरे साफ होते। आणि धुतल्यानंतर आपण या कोरड्या सुद्धा करून घेणार आहोत स्वच्छ कापडाने। आज माझ्यासोबत आमची डेझी सुद्धा रेसिपी करू लागणार आहे मला। बघा सर्व बघून घेते आहे ती। तर या कैऱ्या आपण धुवून घेतलेल्या आहे, छान पुसून घेतलेल्या आहेत, कोरड्या करून घ्यायच्या आहे। आपण गुळ आंबा करताना अजिबात त्यामध्ये पाण्याचा अंश असता कामा नये, नाहीतर तो पटकन त्याला बुरशी येण्याची शक्यता असते किंवा पटकन खराब होतो। आता या कैऱ्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे, एक एक करून। बघा इथे आपण 4 ते 5 कैऱ्या घेतलेल्या आहे, म्हणजे जवळपास 1 किलो कैऱ्या आहेत या। आता याची अशा प्रकारे थोडी थोडी करून साल काढून घ्यायची आहे। फार झटपट बनवून तयार होतो, खायलाही फार टेस्टी लागतो। आपण तोंडी लावायला सुद्धा हा खाऊ शकतो, किंवा बाहेर जाताना सुद्धा आपण बाहेर गावी जाताना सुद्धा आपण डब्यात घालून सोबत नेऊ शकतो, हा भरपूर दिवस टिकत असल्यामुळे। आता सर्व कैऱ्यांची साल काढून झालेली आहे आपली। आता किसणीच्या जाड साईडने या सर्व कैऱ्या आपल्याला एक एक करून किसून घ्यायच्या आहे। अशी जाड साईडने किसल्या कैऱ्या म्हणजे ते दिसायलाही छान दिसतो गुळ आंबा आपला। हळूहळू हळूहळू करून आपण हे किसून घेणार आहोत, कारण हे हाताला लागण्याची शक्यता असते, त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी हे करताना। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। हे बघा या पद्धतीने आपण सर्व कैऱ्या या एक एक करून किसून घेणार आहोत। आता दुसरीही कैरी आपण त्याचप्रमाणे किसून घ्यायची आहे। सर्व कैऱ्या एक एक करून आपला किसून तयार झाल्या आहे, साईडला ठेवून देऊया हे। आता आपल्याला गूळ लागणार आहे। 1 किलो कैरीसाठी आपण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे इथे। हा छान असा चाकूच्या साहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचा आहे, किंवा फोडून बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण याला कढईमध्ये टाकू तेव्हा पटकन हा मेल्ट व्हायला मदत होते, बारीक केलेला असला म्हणजे। हे बघा अशा पद्धतीने हा फोडून घ्यायचा आहे गूळ सर्व। आता मोजून घेतला आहे मी येथे 2 वाट्या आपला कैरीचा किस झालेला आहे, त्यासाठी 1 वाटी गूळ मी येथे टाकणार आहे। हे प्रमाण एकदम बरोबर आहे। आता 7 ते 8 आपण लवंग घेतलेले आहे, आणि 2 इंच दालचिनीचा तुकडा सुद्धा मी येथे टाकलेला आहे। थोडंसं मी येथे अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे, आणि या लवंग आणि दालचिनी येथे मी थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे बुरशी वगैरे तर लागत नाही, परंतु स्वाद सुद्धा फार छान येतो गुळ आंब्याचा। आता हे फ्राय झाल्यानंतर कैरी आपण सर्व यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता कैरी टाकून झाल्यानंतर मिक्स करून घेऊया छान याला आपण। आणि हे सारखं असं मिश्रण हलवत राहायचं आहे, नाहीतर ती जळण्याची शक्यता असते, आणि जळाल्यामुळे त्याचा स्वाद सुद्धा खराब होण्याची शक्यता असते। थोडंसं 2 ते 3 मिनिटं कैरी आपण फ्राय केल्यानंतर गूळ टाकून घेऊया। आपण कैरी आणि गूळ एकत्रच टाकला तरी सुद्धा येथे चालू शकेल, परंतु मी अगोदर कैरी फ्राय करून घेतली आहे आणि नंतरच गूळ टाकून घेतलेला आहे येथे।
आता छान असं मिक्स करून घेऊया हे। हळूहळू आपल्याला दिसेल मिश्रणाचा कलर चेंज होत आहे आणि गूळ आपला मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसत असेल। हे बघा, झटपट आपला गूळ वितळला सुरुवात झालेली आहे। थोडंसं आपल्याला हे मिश्रण सुरुवातीला पातळ दिसेल, परंतु हळूहळू हे मिश्रण आपोआप घट्ट होत जाईल। हे बघा, थिक मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि एकदम ग्लेझी असा आपला गुळ आंबा मिनिटात बनून तयार झालेला आहे। फार छान सुगंध सुद्धा सुटलेला आहे आणि कलर सुद्धा फार छान आलेला आहे आपल्या गुळ आंब्याला। हे बघा, आता हा आपण थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊया थोडा थोडा करून। आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण एका छोट्याशा बरणीत भरून ठेवू शकतो आणि बाकीचा मोठ्या बरणीत भरून ठेवला तर हा आपल्याला 2 वर्ष टिकतो। जसा लागेल तसा थोडा थोडा काढून घ्यायचा आहे, म्हणजे फार उघडझाक होणार नाही बरणीची आणि भरपूर दिवस आपला गुळ आंबा टिकेल। तर नक्की ट्राय करा रेसिपी। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।